तर पाटील उचगाव गावचा शेतकरी आहे. मी निगडेवाडीत बोर मारलेला आहे. माझ्या जुन्या बोरला पाणी कमी आल्यामुळं मी दुसरे एक पॉईंट बघितला. तर स्वामींनी मला पॉईंट दाखवला. तिथं मला 2.25 इंच पाणी लागलेलं आहे. परत ह्याच्यापूर्वी मला एक बोर पॉईंट शेतासाठी तिने दिलेला आहे. त्या शेताच्या बोरला मला 3.5 ते 4 इंच पाणी लागलेलं आहे आणि ते कंठुनी बोर चालतं. माझं 3 एकर रान पाणी पिऊन माझं बोर बंद राहतेला आहे आणि मी स्वामींचं शतशी आभार मानतो. यापूर्वी इथं शेताला बोर मारलेला आहे. ते जवळजवळ 160 फूटच मारलं आहे आणि केवळ 60 फुटावर मोटर सोडली आहे आणि जवळजवळ 4 इंची पाणी तिथं आहे. ते पाणी आता शेताला चालू आहे. शिवाय त्यांनी आता दुसरं एक बोर आता माझ्याकडनं मारून घेतलं आहे. त्याला 2 ते 2.25 इंची पाणी लागलं आहे आणि त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी हे पाहिजे होतं. त्यामुळं त्यांना हे पाणी मोठंच आहे त्या मानानं पिण्याच्या पाण्याच्यानं. आणि ह्याने कायम आपल्या कसं एखाद्या माणसावर एक श्रद्धा असते आणि तसंच जमिनीचा कितपत पाण्याला अभ्यास आहे. त्यांना मी सांगितलं होतं की खाली आता 250 फुटाला लाल भडक जमीन लागते. बरोबर त्या फुटाला करेक्ट लाल जमीन 250 फुटाला रान किती फुटाला बदलणार बरोबर आहे. हे करेक्ट सांगता येतं आहे. आणि तसं जर अभ्यास जर चांगला पाण्याचा असेल तर परफेक्ट सांगू शकतं एवढं पाराय पाहिजे, एवढ्या फुटाला थांबवायला पाहिजे, एवढ्या फुटाला एवढं पाणी लागणार. हे जमिनीचा अभ्यासातला एक विषय आहे. हे लिंबू नारळ तांब्यास्तार हे वास्तविक पाणी सांगत नाही. किती फुटाला लागेल, किती इंच लागेल किंवा किती फूट मोर मारली पाहिजे हे तसं कुठल्या अन्य साधनाच्या माध्यमातून हे केवळ फसवं साधन आहे. ह्याच्यामुळं पाणी सांगतायत हे साफ होत आहे. केवळ आणि केवळ जमिनीचा अभ्यास म्हणजेच पानाडी असा पानाड्याचा अर्थ आहे. गम स्वामींचे मी खूप खूप आभार मानतो.